भारतीय संस्कृतीत गुरूंचे स्थान देवापेक्षा श्रेष्ठ मानले गेले आहे. कारण गुरु अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देतात. आपल्या जीवनात योग्य दिशा देणारे, संस्कार करणारे आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग दाखवणारे गुरु हेच खरे मार्गदर्शक आहेत. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 2026 मध्ये गुरुपौर्णिमा कधी आहे, शुभ मुहूर्त कोणता आहे आणि या दिवशी काय करावे, या सर्वांची माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. 2026 मध्ये गुरुपौर्णिमा बुधवार 29 जुलै रोजी साजरी होणार आहे. हा दिवस आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला येतो. या दिवशी गुरूंचे पूजन, वेदव्यास यांची जयंती आणि ज्ञानाची उपासना केली जाते. पौराणिक कथेनुसार महर्षी वेदव्यास यांनी 4 वेदांचे विभाजन केले. तसेच महाभारत आणि 18 पुराणे आणि अनेक ग्रंथांची निर्मिती केली. त्यांच्या महान कार्यामुळे त्यांना आद्य गुरु मानले जाते. त्यांच्या जन्मदिवसानिमित्त आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, स्वच्छ कपडे घालावीत आणि सुंदर अशी रांगोळी काढावी. आपल्या गुरूंचे किंवा महर्षी वेदव्यास यांचे चित्र किंवा गुरूंच्या पादुका पूजेसाठी ठेवाव्यात. शुद्ध तुपाचा दिवा किंवा तेलाचा दिवा लावावा. गंध, अक्षता, फुले अर्पण करून गुरूंना नम्रतेने वंदन करावे. या दिवशी गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः हा गुरुमंत्र 11, 21 किंवा 108 वेळा म्हणावा. गुरूंची आरती करावी आणि नैवेद्य अर्पण करून घरातील सदस्यांना प्रसाद वाटप करावा. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्या क्षमतेनुसार अन्नदान, वस्त्रदान, पुस्तके, छत्री, फळांचं दान किंवा गोसेवा करावी. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्यामध्ये मदत करावी. तुम्ही अशा पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करा. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.